मुंबई महानगरपालिकेच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झालेली आहे। ठाकरे बंधू आज लालबाग परळमध्ये प्रचार करणार आहेत। मात्र शिवसेनेतून अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या दिव्याताई बडवे यांच्या खरं हा मतदारसंघामध्ये आज प्रचार होणार आहे आणि इथे सभा सुद्धा होणार आहे। त्यांची नक्की काय भावना आहे, कारण ऐनवेळी तिकीट कापलं गेलेलं आहे, मात्र अपक्ष लढण्यावरती ते ठाम आहेत। आता काही दिवसच उरलेले आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करू। ताई, खरं तर आज ठाकरे बंधू जवळ येत आहेत, खरं तुमच्यासाठी आले असते असं तुम्हाला आताही वाटतंय? काय नक्की सांगाल तुम्ही अपक्ष उमेदवारी अर्ज भरला? अपक्ष भरला म्हणजे आज मी 12 वर्ष संघटनेसाठी खूप मेहनत घेतली। आज कोल्हापूर संपर्क होती शाखा समन्वयक म्हणून 202 203 दोन्ही विभागामध्ये काम केले। पण जेव्हा इच्छुक उमेदवार म्हणून मी 5 वर्षापूर्वी पण तिकीट मागितली, त्यावेळेला मला असं सांगितलं गेलं की ताई आता तुम्ही लहान आहेत, थोडं थांबा, 5 वर्षांनी तुम्हाला तिकीट नक्कीच आम्ही देऊ। त्या आशेवर मी आज 10-12 वर्ष थांबली। त्यानंतर मी इच्छुक म्हणून जेव्हा मी फॉर्म भरला तर आमच्या विभाग प्रमुखांनी माझं नाव देखील वरपर्यंत पोहोचवलं नाही आणि माझं नाव गेलंच नाही वरती। आणि जेव्हा इच्छुकांची मुलाखत झाली तेव्हा मला स्वतःलाच धक्का पडला की अरे माझं नाव नाही आलं वरती। पण मला खूप वाईट वाटलं त्यावेळेला आणि मग मी माझ्या मताला ठाम झाली की माझ्या लोकांचा माझ्यावर भरपूर विश्वास आहे। आज माझा जन्म लालबागमध्ये झाला, मी राहणारी पण लालबागमध्येच आहे, तर माझ्या जनतेवर खूप विश्वास आहे। त्यामुळे मी अपक्ष त्यांच्यासाठी उभी आहे, कारण त्यांना त्यांची ताई हवी आहे। लालबागची कामं झाली पाहिजे, कारण आज बरेच कामं लालबागमध्ये खूप पेंडिंग आहेत आणि ती कामं करण्यासाठी मला त्यांच्या लोकांसाठी, माझ्या जनतेसाठी मला उभं राहायचं आहे। म्हणून मी निशाणी पण जातच घेतलेला आहे, लोकांची कामं करणार आहे आणि बस एवढीच इच्छा आहे की लोकांनी मला आता साथ द्यावी, कारण आता पहिल्यासारखं झालेलं नाही। कुठल्याही पक्षापेक्षा आपण अपक्ष राहिले की जास्त कामं होतील अशी मी आशा बाळगते। आज तुमचे पक्षप्रमुख काही हाकेच्या अंतरावरती इथे येणार आहेत आणि तुमच्या विरोधामध्ये पण तुमच्या मैत्रीण भारती पेडणेकर आहे, शाखा प्रमुख, आणि तुम्ही शाखा समन्वयक। त्यामुळे कसं पाहता ही लढाई किती कठीण असेल, कारण एकीकडे ठाकरे बंधूंची साथ आहे, तुम्ही एकटा पडलेला आहे। कठीण काय नसतं, कारण जनता माझ्या बरोबर आहे, लोकमत माझ्या बरोबर। कठीण ह्याच्यामध्ये काय नाहीये, विरोधक माझ्यासाठी कोण नाही, सगळे आपले एकत्रच आहोत, एकत्रच काम करणार आहोत आणि मला एवढा माझ्या जनतेवर विश्वास आहे। मग कोणी येऊ दे तिकडे, मला काही फरक पडत नाही, कारण लोकांचं लोकमतच माझ्यासाठी आहे आणि त्यांच्यासाठी कामं करायची आहेत आणि कामं करत राहणार आहे। मताने मग जातं कोणावर फिरवणार? जातं लोकांची कामं करून जात्यातून पीठ काढणार, बाकी कोणावर फिरवणार नाही। एकंदरीत काय वाटतं, मुंबई महानगरपालिकेवरती महापौर हा मराठी असेल, अपमराठी असेल, उत्तर भारतीय आहे की हिंदू, काय सांगा? मराठीच असेल आणि मराठीच झाला पाहिजे, बस बाकी काय नाही। लोकांसाठी तुमचं विजन काय नक्की? तुम्ही काय काय कामं करणार आहात, काय लोकांपर्यंत पोहोचवणार आहात? तुम्ही आता एरियात फिरलात ना, बरेच लोकांची पाण्याची कामं आहेत, लोकांच्या दारामध्ये घाण आहे, कधी उचलली जात नाही। पाण्याची जो समस्या एवढी आहे की लोक आता मी जेव्हा फिरते तर ते लोक तेच सांगतात, आमची घरातली आमच्या पाण्याची कामं, गटारची कामं, नाले बिले एवढी प्रॉब्लेम आहे ताई। BMC मध्ये आम्ही स्वतः आम्हाला पत्र द्यावं लागतं, कारण आमच्याकडे नगरसेवक नाहीये, नगरसेवक काही कामं आमची होत नाही। पण आज तुम्ही आमच्यासाठी उभे राहा, तुम्ही निवडून या, 100% विश्वास दाखवला आणि त्या विश्वासावरती आज मी धावते बिल्डिंग टू बिल्डिंग, बस। मराठी बोल भागातील या सर्व समस्या आहेत आणि या समस्या जनतेपर्यंत घेऊन खरं तर दिव्या बडवे हे जात आहेत आणि तिथे आश्वासन सुद्धा देतात। मात्र किती साथ ही त्यांना मिळते लोकांची हे पाहणं महत्वाचं आहे। मात्र आज खरं तर ठाकरे बंधू सुद्धा त्यांच्या जवळ असलेल्या विभागात येत आहेत, त्यांच्या मतदारसंघामध्ये येत आहेत, त्यामुळे कसं वातावरण पलटलं जातं का हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे। कॅमेरा पर्सन निकेश मोरेसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।